लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण होत आहेत आणि ही घसरण का होते, याला काय कारण आहे, तर त्याच्यासाठी बोलण्यासाठी कांदा निर्यातदार व्यापारी आणि लासलगाव बाजार समितीचे व्यापारी संचालक प्रवीण कदम आपल्यासोबत आहेत। मला हे सांगा की कांद्याचे बाजारभाव कोसळण्याचे नेमके कारण काय? सरकारने जो नाफेड NCCFचा बफर स्टॉक होता तो सप्टेंबरपासून बाजारात उतरवला आहे, त्यामुळे बाजार फार प्रमाणात घसरले। आज जर आपण देशावरती बघितलं असेल, जे देशावरचे आपले डोमेस्टिक मार्केट आहे ते फक्त नाफेड आणि NCCFचाच कांदा आहे। व्यापारी कुठलंही ट्रेडिंगचं काम करत नाही आहे, कारण की सरकार जर 10 रुपयात देशावरती दिल्ली असेल, कलकत्ता असेल, चेन्नई असेल अशा ठिकाणी कांदा विकणार असेल तर व्यापाऱ्यांनी इकडे काय भावात तो खरेदी करायचा हे प्रश्नचिन्ह आहे। कारण की त्या कांद्याला घेतल्यानंतर 6 ते 7 रुपये हा ट्रान्सपोर्टेशन खर्च असेल, त्याच्यानंतर इतर खर्च असेल तो लागतो। म्हणजे तो कांदा तेथे जाऊन 17 ते 18 रुपयाच्या दरम्यान पडतो आणि तेथे जर कांदा 10 रुपये विकणार असेल तर व्यापारी काय व्यापार करू शकतो। आणि सर्वात मोठं आपलं जी बाजारपेठ होती बांगलादेश, तर ती आज संपुष्टात आली। आपण बघितलं असेल की एक कांदाही बांगलादेशला गेलेला नाही। 35% कांदा हा निर्यात बांगलादेशला होतो एकट्या, आणि आज 1 वर्षापासून बांगलादेशची निर्यात बंद असल्यामुळं त्याचा फार मोठा फटका आपल्याला बसलेला आहे आणि त्या कांद्याच्या बाजारभावावर तो बसलेला आहे। आज बाजूला कर्नाटकचा नवीन कांदा चालू झाला आहे, आंध्राचा कांदा चालू झाला। आज हैदराबादमध्ये 40-40, 50-50 हजार गोण्यांची आवक आहे। त्यानंतर बेंगलोर मार्केटला 1-1 लाख पॅकेटची आवक आहे। त्यामुळं पण कांद्याच्या बाजारभावावर त्याचे परिणाम होते। कुठंतरी निर्यातीला चालना मिळत नसल्यामुळं त्याचा फार मोठा परिणाम या कांद्याच्या बाजारभावावर येतो आहे। एकंदरीत अशी चर्चा समोर येते आहे का कांद्याचे भविष्यात बाजारभाव वाढतील या हिशोबाने आता व्यापारी साठवणूक करताय, काय सांगाल? सर्वप्रथम तर व्यापाऱ्यांचं 90% व्यापाऱ्यांनी व्यापारच बंद केलेला आहे, कारण की सर्व जे काही करतं आहे ते नाफेड आणि NCCFचा व्यापार चालू आहे। त्यामुळं व्यापारी आता स्टॉक करणं गेल्या 5 वर्षापासून व्यापाऱ्यांनी बंदच केलं आहे, कारण सरकारच तो व्यवसाय करतं आहे, त्यामुळे व्यापारी करीतच नाही। आणि जरी सरकारला वाटत असेल व्यापाऱ्यांनी अशी काही केलं असेल तर सरकारने त्यांच्यावर धाडी टाकावा आणि तो माल जप्त करावा। कांद्याचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत आहेत आणि त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढलेली आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी आहेत। मला हे सांगा भाऊ, तुम्ही किती एकर कांदे लावलेले होते आणि ज्यावेळेस कांदा काढणीला आला तर त्यावेळेस काय बाजारभाव होता आणि आज काय बाजारभाव आहे, याच्यातून तुम्हाला हे कांदे विक्रीसाठी परवडत आहेत का? मी 4 एकर कांदे लावले होते आणि ज्यावेळेस कांदे काढले त्यावेळेस त्याला 1500 रुपये भाव होता आणि आज तोच कांदा 800 ते 900 रुपये 1000 रुपयापर्यंत विकतोय। तर खूप लॉस घेऊन विकतोय आणि त्या कांद्याला 4 एकर कांद्याला आमचा 2 लाख रुपये खर्च झालेला होता। तर खर्च निघणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे। यंदा खूप वाईट परिस्थिती कांद्याची झालेली आहे आणि आमचा उत्पादन खर्चसुद्धा निघानासा झालेला आहे। आज रोजीचे बाबा, आता कांद्याचे बाजारभाव घसरत आहे, अशामध्येच आता नाफेड NCCFचा कांदा जो आहे शासनाने खरेदी केलेला तो सुद्धा बाजारात येतो आहे, तर तुम्हाला काय वाटतं याच्याबाबत? जो नाफेडचा जो कांदा आहे तो सध्या बाजारात न आणता त्यांनी दुसरी विल्हेवाट लावायला पाहिजे त्याची, कारण शेतकऱ्यांचे ह्याच मालाला बाजार नाही आहे। आज 600पासून तर 1100पर्यंत समजा बाजारभाव भेटू राहिलेले। त्याच्यात दिपवळी आली, त्याच्यात गर्दी झालेली, प्रत्येकाला आज सणासुदीचं कुठलं कांदा नेणं किंवा कुठल्या बाजारपेठेमध्ये काहीतरी माल नेणं, तर प्रत्येक मालाचे बाजार जर ढासळून राहिलेले तर शेतकऱ्यांनी करायचं काय आणि कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांनी कोणत्या बेसवर माल विक्री करायची, अशी काही परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे। तेव्हा शेतकऱ्यांना दुसरा पर्यायच राहिला नाही का आता काय करायचं, पीक कमवून आणि काय करायचं। एकंदरीत मला हे सांगा की कांद्याला बाजारभाव नाही आहे आणि तुमची काय मागणी शासनाकडे? आमची अशी मागणी आहे की गव्हर्नमेंटने कमीत कमी आता जो नवीन माल येणार आहे आणि हा माल 800-900 विकतो आहे, पण नवीन मालाला पण लॉस जाणार आहे, तर गव्हर्नमेंटने कमीत कमी 1000 रुपये अनुदान दिलं पाहिजे क्विंटल मागे। हीच सगळं शेतकऱ्यांची मागणी। एकंदरीत पाहता कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत असल्या कारणाने जो विक्री होतोय कांदा आणि जो विक्री झालेला कांदा आहे तर याला किमान 1000 रुपये अनुदान द्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।